धन्यवाद व्यक्त करते। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही देशामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि आज ज्या तऱ्हेने मुंबई महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे, माझ्या आधी बिलकुल त्याचे सत्यता आहे की जवळपास 2.5 वर्ष झालेली आहे की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी नगरसेवक म्हणजे तिथले लोकप्रतिनिधी नाहीये, मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन घेतलं जात नाहीये, इलेक्शन नाहीये, लोकप्रतिनिधी नाहीये, परंतु जे निर्णय घेत आहेत ते निर्णय पूर्णपणे जर आपण बघितले तर ते चुकीचे घेतले जात आहेत, असंविधानिक घेतले जात आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे राजकीय उद्देश घेतल्याचं काम झालेलं आहे। आज आपण मुंबईमधला जो विकास निधी आहे त्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत। आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे तो 500 कोटी निधी हा सर्व आमदारांना वाटप करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला गेला। खरं तर मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत कुठलाही अधिकार तिथल्या पालकमंत्र्याला नाही, परंतु राज्य सरकारने त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला आणि ते अधिकार जे आहे ते पालकमंत्री शहर आणि पालकमंत्री उपनगर यांना देण्यात आले। त्यांच्या माध्यमातून हा निधी वाटप झाला पाहिजे असा निर्णय झाला। प्रत्येक आमदाराला कमीत कमी 30 कोटी त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे या संदर्भामध्ये वाच्यता झाली। परंतु जर आपण बघितलं असेल जे आजच्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून एका न्यूज पत्राने न्यूज दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये असेल किंवा रस्त्यामध्ये असेल त्या ठिकाणी न्यायालयामध्ये असेल दाद मागण्याचा प्रयत्न केला आणि आमचं म्हणणं सुद्धा तेच आहे की सत्ताधारी पक्षामधल्या म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे ग्रुपमधल्या आमदारांना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि जे विरोधामध्ये आमदार आहेत मग ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत किंवा उद्धव ठाकरे यांच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना कुठलाही तऱ्हेचा निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। हा मोठ्या प्रमाणामधला राजकीय दुजाभाव झालेला आहे। जेव्हा की हा पैसा जो आहे हा काही राज्य सरकारचा नाहीये, या पैशामध्ये सत्तेला वापर करण्यासाठी नाहीये, हा मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आहे, मुंबईकरांच्या कामाच्या माध्यमातून टॅक्स मधून झालेला निर्माण झालेला पैसा आहे। खरं तर मुंबईच्या विकासाला खर्च व्हायला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती। ज्या ठिकाणी या निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी हा निधी वापरला गेला पाहिजे ही आमची म्हणणं होतं। स्वतः आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणजे काँग्रेस पक्षाचे असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला फेब्रुवारीला बजेट सादर झालं आम्ही मार्चमध्ये जाऊन आमच्या कामाची लिस्ट त्या ठिकाणी दिली, तर आम्हाला सांगण्यात आलं की आपण पालकमंत्र्यांना द्या। आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा ती लिस्ट दिली। पालकमंत्र्यांना स्वतः प्रत्यक्षात मी जाऊन भेटले आणि मी त्यांना विनंती केली त्यांच्या बंगल्यावर जाऊन की हा निधी तुम्ही लोकांच्या गरजा बघून दिला पाहिजे, तुम्ही आमच्या मतदारसंघात या, मतदारसंघातली कामं बघा आणि मतदारसंघातल्या कामाला गरजेनुसार निधी द्या, पण हा निधी द्या। फक्त आम्ही इतर पक्षामध्ये म्हणजे विरोधी पक्षामध्ये आहोत म्हणून तुम्ही हा जो दुजाभाव करत आहात हा चुकीचा आहे आणि आज मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की या वर्षभरामध्ये आम्हाला कुठल्याही तऱ्हेचं होण्याचं काम जे आहे ते राज्य सरकारकडून झालेलं नाही। हा लोकशाहीची हत्या नाही का माझा पहिला प्रश्न आहे। बरं हा निधी ज्यांना दिला गेला त्यांनी हा निधी कसा वापरला याची पण चौकशी व्हायला पाहिजे ना एकदा। खरं तर मुंबई महानगरपालिकेचा निधी हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून खर्च व्हायला पाहिजे, पण त्याचा कसा खर्च होतोय हे सांगायची गरज नाही। 1700 कोटीचा निधी ब्युटिफिकेशनला झाला, रस्त्यावरची टेंडर झाली त्याच्यामध्ये अजून 1% पण काम सुरू झालेलं नाहीये। ही परिस्थिती असताना हा निधी कसा गेला याची चौकशी व्हावी अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। सूडबुद्धीने राजकारण होऊ नये। आज आमची जनता या सगळ्या पैशापासून या निधीपासून वंचित आहे। आज आमच्याकडे रस्ते बांधायचं म्हटलं, त्या ठिकाणी गटर नाले बांधायचं म्हटलं, टॉयलेटचं काम करायचं म्हटलं तर आमच्याकडे निधी नाही। एक तर करोनाच्या नंतर मी त्यावेळी सुद्धा विधानसभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं की तुमचं जे प्रेम आहे ते खूप बेडगी प्रेम आहे, तुम्ही जे दाखवता ना आम्हाला प्रेम, एक तर करोनामध्ये त्यावेळेला निर्णय घेतला की फंड द्यायचा नाही, जो फंड आम्हाला मिळाला 10 करोड रुपयाचा त्यावेळी तेच नगर विकास मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते तो सुद्धा त्यांनी स्टे देण्याचं काम दिलं। मुंबई महानगरपालिकेचा निधी सुद्धा त्या ठिकाणी मिळू द्यायचा नाही, जिल्हा नियोजनचा निधी मिळू द्यायचा नाही। म्हणजे हा आमच्या जनतेशी असलेला मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुंबईकरांशी असलेला मोठ्या प्रमाणामधला विश्वासघात आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। आज लाखो जे मुंबईकर आहेत ज्यांच्या पैशातून आणि ज्यांच्या करोडाच्या पैशातून हा निधी जमा झालेला आहे, आज लाखो यापासून वंचित राहत आहेत विकासापासून, विकास कामापासून असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून या आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत की हा राजकीय सूडबुद्धीने घेतलेला निर्णय हा त्वरित त्याच्यावरती जे आहे ते थांबवण्याचं काम झालं पाहिजे। आम्ही कोर्टात सुद्धा त्या ठिकाणी दाद मागितली, पण त्याच व्यतिरिक्त आमचं असं म्हणणं आहे की या पूर्ण निधीची चौकशी व्हायला पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने हा रिपोर्ट मुंबईकरांसमोर आला पाहिजे।
मुंबईकरांना माहिती पडलं पाहिजे की त्यांच्या कामाचा आणि कष्टाचा पैसा एक्झॅक्टली कुठे चाललेला आहे. या तऱ्हेची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. असं वाटतं की सत्ता जागेची निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आणि मतदारांना प्रभावित करण्यासाठी अशा प्रकारे निधी वापरला जातो. माझं तर म्हणणं आहे की हा पार्टी फंड आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा पार्टीसाठी चाललाय का फंड यासाठी मी बोलते की काही ठिकाणी कामं सुद्धा झालेली नाही, जी कामं सांगितली गेलेली आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी द्यायचा नाही, पण विरोधी पक्षामध्ये जे एक्स कॉर्पोरेटर आहेत, जे माजी नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हा निधीचा सर्रासपणे वापर केला जातो. आणि हे मी जबाबदार पद्धतीने बोलते, कारण आम्हाला माहिती आहे आमच्या मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाडला निधी द्यायचा नाही, पण वर्षा गायकवाडच्या पक्षातून, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून, एनसीपी मधून जी लोक घेतली गेली माजी नगरसेवकांना, त्यांना निधी मिळाले. हे कुठं राजकारण आहे? आणि ही सूडबुद्धी कशासाठी? ही असंवेदनशीलपणा कशासाठी? हे संवैधानिक काम कशासाठी? पूर्णपणे लोकशाहीला मोडीत करण्याचं काम चाललेलं आहे. एका ठिकाणी संसदेमध्ये खासदारांना सस्पेंड करायचं, दुसऱ्या ठिकाणी विरोधकांवरती सरकारी यंत्रणांचा वापर करायचा, मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, आयटीचा वापर करायचा, आणि तिसऱ्या ठिकाणी सरकारी तिजोरी, मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा सत्तेसाठी वापरायचा आणि लोकांना त्या ठिकाणी विरोधकांना जे आहे खच्चीकरण करायचं. हे जे राजकारण चालू आहे हे देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला धरून नाहीये, असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ताई, मग या विरोधात तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? म्हणजे तुम्ही आंदोलन वगैरे करणार आहात का, असं काही नियोजन आहे का? आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही कोर्टात सुद्धा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आहोत आणि आम्ही आंदोलन सुद्धा करत आहोत. खरं तर मला सांगायला पाहिजे की आता मी बघते की या रूम मध्ये किती लोक फुटतायत. मुंबईमध्ये आज किती प्रश्न आहेत मला सांगा. मुंबईच्या जनतेला माझे प्रश्न आहेत, जनतेने सुद्धा या ठिकाणी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आज या रूम मध्ये इतके लोक आलेला आम्ही प्रवास करतो की इतके लोक फुटतायत. आज श्वसनाचा आजार व्हायला लागलेले आहे. लोकांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्दी खोकल्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. मुंबई प्रदूषणामध्ये आज देशामध्ये नाही, आपण म्हणतो जगामध्ये मुंबईचं नाव गेलेलं आहे. अशा वेळेला मुंबईचे मोकळे जे जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम चाललेलं आहे काही विकासकांना. आम्ही मधल्या काळात आयुक्तांना जाऊन भेटलो, त्यांना सुद्धा विनंती केली की अशा गोष्टी करू नये. मी यासाठी या गोष्टी बोलते कारण यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन करणारच आहोत विकासासाठी. पण त्याचबरोबर मुंबईची जी मोकळे जागा आहे, जी मुंबईची खुपसा आहे, ज्याच्यामुळे मुंबईला शुद्ध हवा मिळू शकते, प्रदूषण कमी होऊ शकतं. आता महालक्ष्मी रेसिडेन्सी आपण ऐकताय, त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. ज्या तऱ्हेने तिथे 50% सुद्धा मेंबर तिच्या सपोर्टमध्ये नाहीये. आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्या इतका मोठा पब्लिक डोमेन मध्ये ती जागा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगते की या मुंबईमधल्या वैभव असलेल्या या जागा, आज मुंबईमधला कुठलाही पर्यटक आला की ज्या 4 ठिकाणी जातो त्याच्यामध्ये मुंबई रेसकोर्स एक जागा आहे, तिथे सुद्धा तुमची नजर पडली. एका रूम मध्ये बैठका होतात. मुख्यमंत्री, माझा तर आरोप आहे मुख्यमंत्री महोदयांवर, या विकास निधीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयांचा खूप मोठा हात आहे. कारण मुख्यमंत्री महोदय सांगतात आयुक्तांना की तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना जे आहे ते निधी देऊ नका, पण ज्यांच्या पक्षामधल्या लोकांना घ्यायचंय त्यांना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम मुख्यमंत्री करतात. नगरसेवकांना सांगितलं जातं, माजी नगरसेवकांना, तुम्ही आमच्या पक्षातल्या तुम्हाला लगेच निधी देतो. ही कुठली नवीन सरकार योजना सुरू केली मुख्यमंत्री महोदय? म्हणजे एकनाथ शिंदे साहेब संविधानाला मानतात का, लोकशाहीला मानतात का, लोकप्रतिनिधीची जाणतात का की समस्या काय लोकांची जी आहे मुंबईकरांची जाणतात का? हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये खूप सारे प्रश्न याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू, पण नक्कीच हा विकास निधी हा दुसरा भाव जो झालेला आहे या संदर्भामध्ये आमचं आंदोलन येणाऱ्या काळात सुरू होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी दिला होता त्या काळात सुद्धा, या तथ्याचा तुम्ही आता उल्लेख केला, नेमकं काय? असं आहे की एकनाथ शिंदे साहेब होते ना त्यावेळेला नगरविकास मंत्री, म्हणून मी त्यांना असेंब्लीमध्ये पण प्रश्न विचारला होता की तुम्हाला पण जिम्मेदारी घ्यावी लागेल कोविडच्या बाबतीमधली. आणि हे जे आयुक्त आहेत नव्हते का त्यावेळेला? म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही, आम्ही फक्त त्यावेळेला तर निर्णय झाला होता की बाबा चला आता ह्यावेळी करोना आपली प्राथमिकता जी आहे ती आरोग्याला दिली पाहिजे, मेडिकल एज्युकेशन विभागाला दिली पाहिजे, अन्न पुरवठा दिली पाहिजे. पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्वतः नगरविकास मंत्री असताना तुम्ही 10 कोटी दिले होते आम्हाला, तुम्ही स्टे दिल्यानंतर कोर्टातून आम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या निधी आम्हाला वितरित केला नाही. पुढे जाऊन तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा निधी आम्हाला वितरित करू दिला नाही, का नाही दिला? म्हणजे हे काय तुम्हाला बघायचं नाही, मी विधानसभेत त्यांना प्रश्न विचारला. जर तुम्ही आमची जनता 100 कोटी रुपये मुंबईच्या महसुलामध्ये जर देत असेल, आमच्या जनतेने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केला असेल, मग आमच्या जनतेला तर विकास निधी नको मिळेल का? आमच्या लोकांवरती अन्याय का? माझा प्रश्न असा आहे की फक्त सत्ताधारी आमदार आहेत म्हणून त्यांना मिळणं आणि त्या पैशाचं कुठलंही ऑडिट न होणं, तो पैसा कुठे खर्च
मतदानाबाबत काल एक बैठक पार पडली, ऑनलाईन मतदान घेतलं गेलं. त्यामध्ये 76% मतदान हे थीम पार्कच्या बाजूने आलं आहे. तर आता अशी विरोधक टीका करतायत की कुठेतरी बिल्डरांच्या घशात घालण्याची जागा प्लॅन सुरू आहे. कसं पाहता याकडे तुम्ही एक विरोधक म्हणून? नाही, नक्कीच तुम्ही जर बघाल ना तर हे घशात घालण्याचं आणि मित्रांबद्दल किती प्रेम आहे सरकारने सांगायची गरज नाही. म्हणजे या रोड कॉन्ट्रॅक्ट पासून आपण बघितलेले, बाकीचे तर सोडलं त्या वरच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं, पण रोड कॉन्ट्रॅक्ट पासून बघतोय. आता MSRDCचं टेंडर नवीन निघालंय, त्याच्यामध्ये पण आपण बघतोय किती मित्रजींना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे. महालक्ष्मी रेस्कोचं तुम्ही जे बोलताय, माझं म्हणणं असं आहे की हे पब्लिक डोमेन मध्ये आज ओपन स्पेस किती आहेत आपल्याकडे, मला सांगा ना तुम्ही. एवढी मोठी जी गोष्ट आहे त्या ठिकाणी पब्लिक डोमेनची चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन नाही घ्यायला पाहिजे. एखाद्या मुख्यमंत्री महोदयांच्या कॅबिनेट मध्ये चर्चा होते, तिथे काही महानगरपालिकेचे अधिकारी बसतात, तिथले काही त्या टफचे जे आहे ते मेंबर बसतात आणि एवढा मोठा निर्णय घेतात. जसं मी सांगितलं की मुंबईचे जे वैभव आहे त्या वैभवमध्ये एक वैभव महालक्ष्मी रेस्को सुद्धा आहे. मग अशा वेळेला आज आमच्या सगळ्यासमोर प्रश्न झालेला आहे. एक तर खरं आम्हाला वाटलं होतं 1700 करोडचं ब्युटिफिकेशन होईल, तेव्हा काहीतरी मुंबईमध्ये मोठी मोठी गार्डन डेव्हलप होतील, अशी जागा निर्माण होतील की ज्याच्या माध्यमातून आज जे आपण सगळेजण फेस करतो श्वसनाचे त्रास ते बंद होतील. पण दुर्दैवाने मोकळ्या जागा सुद्धा दुसऱ्याला देण्याचं काम चालू आहे आणि म्हणून आमचा याला विरोध की एकदा तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये याच्यावरती चर्चा करा, लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन घ्या. या प्राईम स्पॉटच्या जागा जाणीवपूर्वक काही लोकांना देण्याचा काही घाट चाललाय का काय, हा प्रश्न आमचा आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करतो. हिंदी में आप बताइए कि क्या मसला है, किस पर आरोप लगा रही हैं, कौन फंड नहीं दे रहा है आपको? देखिए, हमने लगातार जो है वो चाहे वो असेंबली रहे, चाहे वो जहाँ जहाँ जगह मिली, हम चाहे तो पालक मंत्री रहे, मुख्यमंत्री महोदय रहे, उनके पास हम लोग पर्सनली गए हैं और हमने रिक्वेस्ट ये की थी उनको कि हमारी जनता जिन्होंने हमको चुन के दिया है, लगभग आप जानते हैं कि 3 से 4 लाख लोग जो है वो हमारे लिए मतदान करते हैं. और ये जो निधि दिया गया था मुंबई महानगर पालिका का निधि था, जबकि मुंबई महानगर पालिका के एक्ट में कोई भी प्रावधान नहीं है कि ये पालक मंत्री को ये निधि डिस्ट्रीब्यूट करने का अधिकार देना चाहिए. राज्य सरकार ने कैबिनेट में ये निर्णय लिया और कैबिनेट में निर्णय लेने के बाद जो है वो ये निधि देने का अधिकार पालक मंत्री को दिया. हमने जब अपने निवेदन दिए निधि के लिए, जब फरवरी में निधि डिस्ट्रीब्यूट हुआ तो हमने मार्च में अपने निवेदन सादर किए, तो हमें कहा गया कि पालक मंत्री को दे दीजिए. हमने पालक मंत्री को दिया. 2 महीने 4 महीने उनका कोई रिस्पॉन्स नहीं है, तो मैं पर्सनली उनसे मिलने गई. मैंने कहा कि मेरे जनता पे मांग है, आप पहले देखिए कि किस चीज की जरूरत है, वैसे निधि दे दीजिए, ना कि पार्टी देख के आप निधि दे दीजिए. लेकिन दुर्भाग्यवश में आपको मैं बताना चाहती हूँ, हमको 1 रुपया भी नहीं है. और आज माहिती के अधिकार से ये बात बिल्कुल सामने आई है कि जो सत्ता के थे MLA, जैसे आपको मालूम है कि भाजपा और एकनाथ शिंदे जी के, अगर आप देखेंगे तो कुछ लोगों ने जिस दिन दिया उस दिन उनको निधि मिला. मालूम है आपको, कुछ MLA को उसी दिन निधि भी मिला है और कुछ MLA को 15 दिन के अंदर निधि मिला है. लेकिन क्योंकि हम सत्ता के MLA नहीं है, हम कांग्रेस में है या उद्धव बाळासाहेब ठाकरे के MLA है या NCP के MLA है, हमें निधि नहीं मिलने का काम हुआ. मेरा सवाल यह है कि हमारे साथ दुजाभाव क्यों है, जबकि ये पैसा सरकार का नहीं है, ये मुंबई की जनता का पैसा है, उनके पसीने का पैसा है जो टैक्स के रूप में मुंबई महानगर पालिका को मिला है. लेकिन मुंबई महानगर पालिका जो है ये पैसा राज्य सरकार जो करने का निर्णय ले रही, पालक मंत्री जो कर रही है, वो हमारी जनता के लिए, जनता के खिलाफ की साजिश है, हमको लगता है. हमारी जनता को इस विकास से बाजू में रखने का काम हो रहा है. और उसी दौरान ये जो निधि है, जो नगर सेवक किसी और पार्टी के हैं, उसको खरीदने के लिए इस्तेमाल हो रहा है. मेरा सवाल ये है सबसे कि ये जो पैसा है ये जनता का पैसा है, जनता के लिए होना चाहिए. आज दुर्भाग्यवश हम देखते हैं कि सरकारी यंत्रणाओं को पूरी तरह इस्तेमाल विरोध दल का खच्चीकरण करने के लिए होता है. ये संविधान को रख के है क्या? आज संसद में जैसे मैंने कहा कि खासदार को सस्पेंड होता है, ईडी, CBI, IT की इंक्वायरी लग जाती है और साथ में ये पैसे का इस्तेमाल करके जो है वो विरोध दल को खत्म करने का काम करके जो है, संविधान को खत्म करके काम करके जो है वो सत्ताधारी काम कर रहे हैं. इसके खिलाफ हमने जो है हमने आवाज उठाई है. आने वाले दिनों में हम इसके खिलाफ बिल्कुल आंदोलन करेंगे. हम कोर्ट में बात कर रहे हैं इसकी, तो उसके खिलाफ लड़ाई करेंगे. और जिनको ये निधि मिला है वो कहाँ खर्चा हुआ है, कौन इसका मॉनिटरिंग कर रहा है, इसका भी सवाल है. ये तो उनकी पार्टी का फंड नहीं है, ये मुंबई की पसीने की आमदनी है, मुंबई के पसीने की टैक्स है जिसको लोगों ने भरा है और उसका आप लोग दे रहे हैं. तो इसकी भी पूरी तरह से इंक्वायरी होनी चाहिए. ये हमारी मांग है. हमने कमिश्नर को पत्र लिखा, कमिश्नर को कहा है कि आपको इसकी पूरी तरह से चौकसी करनी चाहिए. हमारा कहना है कि इस मामले में पूरी तरह से भ्रष्टाचार हुआ है. और जिस तरह मैं कहना चाहती हूँ आप सभी से कि
असंवैधानिक असंवेदनशील सरकार कोई है तो एक नाथ शिंदे जी की सरकार है। जब से वो मुख्यमंत्री बने हैं वो यही कोशिश करते हैं कि विरोधक की आवाज दबाए, विरोधक को तकलीफ देने का काम करें। लेकिन मुझे लगता है लोकशाही और मैं जनता का धन्यवाद देना चाहूंगी कि वो समझदार है, वो जान रहे कि क्या होता है। टोटल कुछ फिगर आउट है, टोटल अमाउंट कितना कितना दिया जा चुका है और आप लोगों के हिस्से में कितना आया है देने की कोशिश? हमारे हिस्से में तो कुछ भी नहीं आया भाई साहब, माहिती के अधिकार से सब आया है। मैंने तो 26-27 कोटी का फंड के लिए एप्लीकेशन किया था, मुझे तो कोई फंड नहीं आया। और जहां उनके विधायक है वहां 30 कोटी का दिया है, किसी को 28 कोटी का दिया है, किसी को 27 कोटी का दिया है। और मैंने तो आगे जाके कहा जिस दिन एप्लीकेशन किया उस दिन निधि दिया है। थोड़ी आप लोग जानकारी करिए कितने नगर सेवकों को मिलके, माजी नगर सेवक जो है अभी तो नगर सेवक नहीं है। एक तो पहला मेरा सबसे कहना है अगर इतना सब कुछ लेने के बाद भी अब लगभग पौने 2 साल होने को आए, मुंबई महानगर पालिका का नगर सेवक का इलेक्शन क्यों नहीं ले रहे? हाँ, जबकि आपको मालूम है कि नगर सेवक नहीं है, स्टैटिक कमेटी नहीं है, इंप्रूवमेंट कमेटी नहीं है, क्योंकि महालक्ष्मी का निर्णय होता है, रोड का निर्णय होता है, एफडी तोड़ी जाती है 5,000 करोड़ की। और मुझे नहीं समझ में आ रहा इतना सब हो रहा है, जो पैसा आपका नहीं है ना, ये पैसा मुंबईकर का है। तो इस पैसे की पूरी चौकसी होनी चाहिए, हर पैसा देने से पहले मुंबईकर को पूछना चाहिए, ये हमारा कहना है। सबका बहुत बहुत धन्यवाद। ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचा संचालक पदी 4 भाजपच्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली। ईव्हीएम बनवणारी जी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड त्या कंपनीचा ईवीएम मोठी मशीन। देखिए यही सबसे बड़ी भाजपा की है ना। नाही ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगताय की भाजपच्या 4 लोकांना त्या ठिकाणी कमिटीवर घेण्यात आलेले आहे। इलेक्शन कमिशनर सुटलंय का? ईव्हीएम बद्दल बोलता तुम्ही, इलेक्शन कमिशनर बद्दल बोला ना। ज्या वेळेला या देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की एवढ्या मोठ्या संख्येने खासदार सस्पेंड झाले आणि सस्पेंड का झाले तर ते संसदेवर हल्ला झाला, त्यावर त्यांनी प्रश्न विचारले म्हणून ते सस्पेंड झाले। ज्याने पत्र लिहिलं तो सस्पेंड नाही, जेव्हा गृहमंत्र्यांची जबाबदारी होती त्यांनी राजीनामा नाही आणि त्याच्यानंतर कोणते कायदे पास झाले सांगा मला तुम्ही? त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचा कायदा होता, प्रेसचा कायदा होता, सोशल मीडियाचा होता। माझा प्रश्न हाच आहे, तुम्ही जे म्हणताय ना की त्यांचे 4 मेंबर ईव्हीएम ला आले, इलेक्शन कमिशन सगळ्यांचं थांबवण्याचं काम त्यांनी झालं म्हणजे या तऱ्हेने हुकुमशाही दडपशाही त्या ठिकाणी सुरू आहे, तानाशाही सुरू आहे। आणि त्याला जर आपल्या सगळ्यांना करायचं असेल तर मोडीत काढायचं असेल तर आता जनतेला माझं आव्हान आहे की जनता सगळं समजते, असं नाही की जनतेला समजत नाही, सगळं समजायला हवं लोकांनी। आणि महाराष्ट्रात छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची परंपरा आहे, महाराष्ट्रामध्ये खूप प्रबोधन झाले, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता सगळं दाखवेल। राज्यसभा निवडणूक येऊ घातलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा 6 जागांवर निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि 6च्या 6 जागांवरती भाजपा उमेदवार देणार आहे, पुन्हा एकदा तशी परिस्थिती येणार आहे, पुन्हा एकदा दत्तात्रय वापरणार आहे, कसं बघायला निवडणूक? हे धक्का तंत्र कदाचित त्यांना पण लागू शकतं ना, असं काय नाही ना। आणि भाजपाची सवय आहे जोरात बोलायचं, खोटं बोलायचं, भेटून बोलायचं। एकदा त्यांना पण प्रश्न विचारला पाहिजे ना काही गोष्टींचा। जे मी आता एवढे प्रश्न विचारते की देशामध्ये संविधान आहे का, देशामध्ये लोकशाही आहे का, तुमचा संसदीय लोकमूल्यांवरती संवैधानिक मूल्यांवरती विश्वास आहे का, ही जी सगळी परंपरा सुरू केली कोणी सुरू केली, याचे मूळ करते भाजप आहे। त्यामुळे खोटं बोलायचं आणि भेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे। राज्यसभेवरचे खासदार पाठवायचे ते राज्यातील आणि मराठीत असे एक सूर जो आहे तुमच्याच पक्षाचं। मी तर सुरुवातीपासून सांगितलं, मला एका पत्रकारांनी सांगितलं मी पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।